नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक मराठी कॉर्नर चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. तुमच्यासाठी आनंदाची बातमी मी घेऊन आलेलो आहे. तर महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत विविध योजना राबवण्यात जात आहेत. या योजनेत तुम्हाला ताडपत्री, 2 सायकल, शिलाई मशीन, नायलॉन रशी इतर वस्तू इथे दिल्या जाणार आहेत. तर यासाठी तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे, कालावधी काय असणार आहे, त्यानंतर यासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहे, कोणाला याचा लाभ भेटणार आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर महाराष्ट्रातील जिल्हा परिषद अंतर्गत विविध योजना राबवण्यात येतात. या योजनेचा लाभ सर्वसामान्य लाभार्थ्यांना मिळत असतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्ष भरपूर जिल्हा परिषद मध्ये योजना चालू झालेल्या असून महानगरपालिकेमध्ये सुद्धा योजना चालू झालेल्या आहेत. तर जिल्हा परिषदच्या 2024-25 या वर्षाकरिता 20% व 5% जिल्हा परिषद सेस फंड योजना अंतर्गत अर्ज मागवण्यात येत आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे कळवण्यात येत आहे. तर या योजनेचा तपशील कसा असणार आहे ते आपण एकदा पाहून घेऊया. तर मागासवर्गीय महिलांना शिलाई मशीन, त्यानंतर मागासवर्गीय शेतकऱ्यांना ताडपत्री, तिसरं आहे मागासवर्गीय मासेमारी जे करतात त्यांना नायलॉनची जाळी, आणि मागासवर्गीयामध्ये 5वी ते 11वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुला मुलींना 2 चालकी सायकल, त्याचप्रमाणे 5% दिव्यांगांना लघु उद्योगासाठी अर्थसहाय्य योजना, अशा एकूण 5 तपशील इथे दिलेले आहेत. तर मित्रांनो, अर्जाचा कालावधी व अर्ज कुठे करायचा, तर या योजनेअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांपासून विद्यार्थ्यांना व दिव्यांगांना सुद्धा लाभ देण्यात येत आहे. यासाठी इच्छुक लाभार्थ्यांकडून पंचायत समिती कार्यालयामार्फत अर्ज मागवण्यात येत आहे. हा अर्ज 31 जुलै 2024 पर्यंत सादर करायचे आहे. म्हणजे 31 जुलै ही शेवटची तारीख असणार आहे. पंचायत समिती स्तरावर जिल्हा परिषद सेस फंड योजनेअंतर्गत ही योजना राबवण्यात येत आहे. सर्व ग्रामपंचायतकडून अर्ज मागून ते अर्ज पंचायत समितीकडे सादर करावे लागणार आहे. मित्रांनो, तर यासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहे, तर सर्वप्रथम अर्जदार याचा ग्रामपंचायत रहिवासी दाखला असणं पाहिजे. त्यानंतर लेडीज सायकल योजने व्यतिरिक्त इतर योजनेकरता शाळा सोडण्याचा दाखला असला पाहिजे. त्यानंतर तिसरा समक्ष प्राधिकरणाने निर्गमित केलेले जातीचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे. त्यानंतर 50 वर्षापर्यंत वार्षिक उत्पन्न असल्याचे समक्ष प्राधिकरणाने निर्गमित झालेल्या उत्पन्नाचा दाखला, म्हणजे तुमच्याकडे 50,000 पर्यंतचा उत्पन्नाचा दाखला असला पाहिजे. 7-12 व 8 उतारे, त्यानंतर कर भरल्याची तुमच्याकडे पावती असली पाहिजे. विद्युत वीज बिल भरायची तुमच्याकडे पावती असली पाहिजे, म्हणजे लेटेस्ट वीज बिलाची. त्याच्यानंतर तुमच्याकडे आधार कार्ड, आणि आधार कार्ड हा बँकेशी संलग्न असला पाहिजे. ह्या 9 वस्तू, म्हणजे हे 9 कागदपत्र तुमच्याकडे असले पाहिजे. तर सदर योजनेसाठी पंचायत समिती स्तरावरून अर्ज मागून घेत असून पंचायत समितीमध्ये जाऊन तुम्ही या योजनेसाठी अर्ज सादर करू शकता. तर तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे तर तुम्ही पंचायत मध्ये तुम्ही जाऊन इथे अर्ज करू शकता. तर अर्जाची प्रक्रिया व लागणारा कालावधी कसा असणार आहे, तर सदर योजनेअंतर्गत जिल्हा पंचायत उत्पन्नाचा 20% निधी अनुजाती अनुजमाती व वीजबज प्रवर्गाच्या कल्याणकारी योजनेवर खर्च करण्यात देते. सदर योजना 100% अनुदानित आहे. ठीक आहे. सदर योजनेअंतर्गत पंचायत समिती मार्फत अर्ज कार्यालय जिल्हा समाज कल्याण अधिकारी वर्धा यांच्याकडे स्वीकारण्यात येतात. तर तिसरं आहे पात्र आणि अपात्रतेची यादी तयार करण्यात. त्यानंतर पात्र लाभार्थ्याची यादी समाज कल्याण समिती सभेत सादर करण्यात येते. 5वं आहे समाज कल्याण समितीद्वारे उद्दिष्टाच्या अनुषंगाने तालुकानिहाय लाभार्थ्याची निवड करण्यात येते. निवड झालेल्या लाभार्थ्यास पत्राद्वारे कळवण्यात येते. लाभार्थ्याची ज्या साहित्यासाठी निवड झालेली आहे त्या साहित्यासाठी मंजुरी केलेली रक्कम डीबीटीद्वारे लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. यासाठी तुमचं बँक खाते हे आधार कार्डशी संलग्न असलं पाहिजे. त्यानंतर साहित्याची रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात जमा झाल्यानंतर 2 महिन्याच्या आत लाभार्थ्याने साहित्याची खरेदी करून त्या संबंधीचे देयक
पंचायत समिती सदर करणे बंधनकारक आहे. तर सदर प्रक्रिया किमान 2 ते 3 महिन्यात पूर्ण होते. ठीक आहे मित्रांनो. तर यासाठी कोण पात्र असणार आहे ते पाहूया आपण. तर जिल्हा परिषदच्या नियमानुसार ज्यांचे उत्पादन नियमामध्ये बसेल असे लाभार्थी तसेच मागासवर्गीय महिला, शेतकरी व 5वी ते 11वी पर्यंतचे विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात. या योजनेची माहिती प्रसिद्ध पत्रकामध्ये दिलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवतो. इच्छुक अर्जदाराने लवकरात लवकर अर्ज सादर करावेत. 31 जुलै 2024 पर्यंत या योजनेची मुदत असून जेवढ्या लवकर अर्ज सादर करता येईल तेवढ्या लवकर अर्ज सादर करावा. मित्रांनो, तुम्हाला जर शिलाई मशीन म्हणजे तुमच्या घरी महिलांना शिलाई मशीन पाहिजे असेल तेही ते भेटणार आहे. जर तुमच्या घरात कोण 5वी ते 11वी शिकत असेल त्यासाठी सायकलची ही योजना आहे. जर तुम्ही मच्छीमार करत असाल तर नायलॉनची जाळी इथे दिली जाणार आहे मित्रांनो. आणि जर तुम्ही शेतकरी असाल तर ताडपत्रीची सुविधा केलेली आहे. मित्रांनो, याचा तुम्ही लाभ घ्यावा आणि तुमच्या मित्र परिवारामध्ये ही व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही कळू दे या योजनेबद्दल. धन्यवाद.